पीएल ग्रुपच्या आरतीचा मान लोंढे परिवारासह उद्योजकांना। सातपूर कॉलनीतील आनंद छाया चौक साई सर्कल येथे पीएल ग्रुप प्रणित गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी नाविन्यपूर्ण विविध भव्य देखावे आरास केले जाते। या अनुषंगानेच यावर्षीही रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका उषाताई शेळके, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांच्या प्रेरणेने युवा नेते दीपक नाना लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक भूषणभाई लोंढे, गणेश जयंती प्रमुख संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पीएल ग्रुपच्या वतीने भव्य जेजुरी गड व गडावरील खंडेराव महाराजांचे मंदिर मूर्ती असा भव्य देखावा सादर करण्यात आला आहे। या निमित्त लोंढे परिवारासह सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योजकांना आरतीचा मान देण्यात आला। पीएल ग्रुप मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून अनेक व विविध देखावे दाखवले जातात। याही वर्षी थेट जेजुरी गडाचा देखावा पाहिल्यानंतर गडावरच आल्यासारखे वाटत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली। यावेळी परिसरातील नागरिक तसेच पीएल ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। गणेश उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व सन्माननीय भाविक मान्यवर आणि आपल्या नाशिक परिसरात आणि या जिल्ह्याचं बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी जो गणेशोत्सव प्रत्येक वर्षी अतिशय उत्साहात साजरा होत आहे, त्या उत्साहामध्ये सर्व समाजातील थरातील मान्यवर सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवतात आणि अतिशय हर्षोल्लासात आणि आनंदात हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो। आणि खरं तर हा गणेशोत्सव या कॉलनीतील एक आकर्षण आहे असं मी मानतो आणि अशाच प्रकारचं प्रेम आपण सर्वांनी या ठिकाणी द्यायचं आहे। आणि आपल्या गणेशोत्सवाच्या या महोत्सवाच्या निमित्ताने सर्व बंधू भगिनींना आमच्या सातपूर कॉलनीतील धम्मसागर प्रबोधन संघाच्या वतीने, जेतून बुद्धविहारातील सर्व उपासकांच्या वतीने मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपण हा उत्सव ज्या 19 वर्ष पूर्ण करता या सर्व मंडळाचं एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत। कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा दरवर्षी आमच्या काय चुका होतात त्याही गतिमान पद्धतीने कशा तयार करायच्या, सुधारायच्या आणि अधिक यशस्वी कसं व्हायचं यासाठी एक बाजू पीएल ग्रुप गणेशोत्सव मित्र मंडळ आणि दुसरी बाजू सातपूरचा राजा, हे दोन मंडळ बघा गेल्या वर्षी सुद्धा कायदा सुव्यवस्था पाळून नियमाटीच्या शर्तीला पालन करून ह्या मंडळानं 70-75 हजाराचं प्रथम पारितोषिक मिळालं। यामध्ये अभिप्रेत काय होती, ती शिस्त होती, प्रबोधन होतं आणि ते त्याच ताकदीने या मंडळाने केलं। मला यांचा सार्थ अभिमान आहे की दरवर्षी या अगोदर 19 वर्ष गल्ली बोळात मंडळ होते, घराघरात बसवायचं अशी अपेक्षा आहे, परंतु देखावे बघण्याची जर गर्दी होत असेल ती मला असं वाटतं की सोन्याची जेजुरी आणि जाणता राजा। आज यावर्षी मला खात्री आहे की मंडळाला बक्षीस मिळायचं असेल, मला असं वाटत नाही की ह्या परिपूर्ण नाण्याच्या व्यतिरिक्त कोणाला दुसरं बक्षीस देतील असं मला वाटत नाही। आणि तर रेडीमेड कार्यकर्ते बोलवायची गरज नाही, स्वयंसेवक आणायची गरज नाही, स्वतःचे कार्यकर्ते, स्वतःची ताकद, स्वतःची हिंमत, हे होय हे माझं मंडळ आहे, हा माझा परिवार आहे, ह्या परिवाराच्या साक्षीने बघताय दररोज भंडारा असतो, किती लोक या, किती महाप्रसाद खा, यापेक्षा परंतु आमच्या नावातच लोंढे परिवार एकच नाव, सर्व धर्म समभाव। आम्ही सर्व धर्म समभावाच्या भूमिकेतून जात असतो। आम्ही जनतेला सांगत असतो की होय माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर जाती धर्माच्या कोणता अपमान होणार नाही, कोणती टीका टिप्पणी होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो। आणि म्हणून हा बघा लाईन लागते 2-3 किलोमीटरची दोन्ही गणेश विघ्नार्थी। आम्ही तुला विनंती करणार आहे की अशीच या लेकरांना सुबुद्धी देऊ। सांगितलं दोन मंडळाचं नाव सांगितलं, अध्यक्ष तरी आमचा
जल्लाद जरी नाव असतं पण जल्लाद नावासारखं काही नाही. संतोष आहे, आनंदी आनंद आहे. बघा त्याच्या नावात संतोष आहे म्हणजे काय, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा हे संतोष आहे नावाच्या. आणि वार तर माहिती पवार वार म्हणजे ताकद किती आहे सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे जाती धर्माच्या व्यतिरिक्त दरवर्षी वेगळा अध्यक्ष वेगळ्या जातीचा अध्यक्ष नेमून हे आदर्श निर्माण करण्याचं कामकाज हे दीपक नानाजी लोंढे नुसतं दानशूर जरी नाव असलं नुसतं दान करून जमत नाही. ते निस्वार्थीपणानं दान असावं. ते दान देण्याची धमक जरी आमची असली परंतु ते कर्तव्य बजावण्याची जबाबदारी तुम्ही सर्व ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत करता. म्हणून तुमच्यासाठी स्वतःच्या नावाने एकदा लोंढे एका जागतिक वारीला होते आणि ते जागतिक वारी पूर्ण केल्यानंतर मला असं वाटतं नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जो जल्लोष झाला जरी भूषण भाई असले आणि पीएल ग्रुपचे संस्थापक असले परंतु ह्या मंडळाला नतमस्तक सोडण्यासाठी ते जिथं तिथं असतील दररोज 2-4 राजकीय पुढाऱ्याच्या आरत्या असतात परंतु 25 रेकॉर्ड ब्रेक आरत्या माझ्यापेक्षा जास्त रेकॉर्ड ब्रेक आरत्या करता भूषण भाई लोंढे हे उपस्थित आहेत. महानगरपालिकेचा आदर्श म्हणून जेव्हा नगरसेवकांकडे बघितलं जातं ती माझी सून म्हणून किंवा माझी लेखबाळ म्हणून नाही तर त्या आदर्शानं आम्ही कामकाज करतो. ते माझी सूनबाई दीक्षा लोंढे असेल की त्या ताकदीनं वयोवृद्धांचे म्हातारा कोणीच होत नाही. लक्षात घ्या म्हातारे तुम्ही अजिबात झाले नाही. आपण ज्येष्ठ झालो याचा अर्थ मार्गदर्शक झालो. आणि आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या मावशी म्हणजे शेळके मावशी ह्या सुद्धा त्या मंडळाच्या आशीर्वाद दाते आहेत. आणि अशा पद्धतीने एका बाजूला भूषण नाना दीक्षा, एका बाजूला धीरज शेळके, एका बाजूला पीएल ग्रुप, एका बाजूला विहार समिती, एका बाजूला तुम्ही सर्व मंडळ अशा पद्धतीनं चारी बाजूनं ह्या मंडळावर आपलं लक्ष आहे. आणि मी जनतेला आवाहन करणार तुमच्यासाठी आहे मोफत आहे विशेष विनामूल्य यासाठी आहे की आम्ही तुमच्या ताकदीवर तुमच्या जीवावर जात धर्माच्या पलीकडे स्वयंस्फूर्तीनं दान धर्म कराल तर तुमचं स्वागत आहे. पण मात्र तुम्ही इथं आनंदानं तुमचा आशीर्वाद तुम्हाला या धार्मिकतेने मिळावा. आणि मला अभिमान दुसरा आहे की अशा आरत्या आपण बघतात कुठं शिवमल्हार मंडळ आहे त्यांचं एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा. की बघा जो जल्लोष तुम्ही निर्माण करा असं वाटतं की आपण जरी आपल्याला नाचता येत नसेल जरी वाघ्या म्हणून नावाला असेल पण आपल्याला असं वाटतं की साक्षात इथं आपण जेजुरगडावर आलोय का, आपण होय वाघ्या मुरळीच्या तालावर आपण सुद्धा ताल धरतोय का, असं हे मंडळ सुद्धा